बाबाजी गेले, बाबाजी गेले, बाबाजी गेले. आता कशाचा चहा, आता कशाची भाकर, तेच पाणी चुलीत टाकलं. हजारो परिवारातल्या चुली विझल्या. बाबाजी, 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 बाबाजी. ज्यांच्या दारात तुळस लावली जात नव्हती, मायबाप, हजारो परिवारात भक्तीचा कल्पवृक्ष लावला बाबाजींनी. त्याचं प्रतिबिंब. ताबडतोब गाडी घेऊन चव्हाण साहेब आम्ही गेलो तिकडे. यांना तिकडची व्यवस्था नाशिकची करायला लावली होती. स्टेज बांधून दर्शनाची व्यवस्था केली, जागा दाखवून ठेवली होती. तिथं खड्डा, ते सामान. मी त्र्यंबकेश्वरला असल्यामुळे साधूंचं निर्वाण, महानिर्वाण समाधी आम्हाला नवीन नव्हतं. अनेक साधूंच्या अंत्येष्टीला होतो. ती यादी कामेश्वरी बाबांकडून 2 दिवस आधी घेऊन रामेश्वर सारडाला फोन करा, त्यांचे नातेवाईक बसले तिथं. 2 दिवस आधी मी पहाटे गेलो त्याच्याकडे, स्कूटर काढून कामेश्वर बाबा जुना खड्याचे मंत्राकडे गेलो की असं असं झालं तर काय यादी सांगा सामानाची. तुला माहीत नाही का? माहीत आहे, पण तुमच्याकडून घेतोय. अरे जनार्दन बाबा खूप जगणार आहे, तुमच्या तोंडात साखर पडो. यादी 2 दिवस आधी घेऊन वंदने माधवगिरी बाबांकडे दिली होती, आठवतं? आणि माधवगिरी बाबांना सांगितलं कामाला लागा. मग तो सगळा सोहळा, प्रणवानंद आले होते ते बघायला. तयारी काय केली? काली मठाचे प्रणवानंद आणि प्रसन्न झाले की सगळं व्यवस्थित आहे. कोणी केलंय? म्हणाले आम्हाला माहित नाही. कसं म्हणू आम्ही केलं म्हणून? आमच्यात काय ताकद आहे? उचललेल्या ताटाचा घास आम्ही तोंडापर्यंत नेऊ की नाही, का तिथून पॅरलेस होईल? ही जर त्याची शक्ती आहे, त्यांची शक्ती, तर मी केलं कसं म्हणू? आणि जो म्हणतो मी केलं तो गुरूंचा वंशच नाही, शिष्यच नाही, अंशच नाही, अज्ञानी जीव आहे. मी माझे ऐसी आठवण माऊलींनी लिहिलंय. ब्रह्मविद्येच्या पर्यंकावर पडलेल्या प्रतिभेचे प्राणेश्वर माऊली ज्ञानेश्वर भगवद्गीतेत भगवंताचा भाव अभिव्यक्त करताना लिहितायत, मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तोची संन्यासी जाण निरंतर. समजून घ्या. मग 6 लाख लोकांच्या समोर ते सगळं झालं वगैरे. बाबाईची इच्छा इकडे होती, ट्रस्टने तिकडे नाही नाही रे, नाही रे, नाही नाही. आयुष्य ज्यांचा श्वास प्रश्वास आम्ही अनुभवला, स्वीकारला, सांभाळला, महानिर्वाण प्रसंगी बेईमान होऊ का? काय फरक पडला होता? त्यांच्या इच्छेप्रमाणे न करण्यात आम्हाला काय फायदा होता? किती अपप्रचार व्हावा एका महापुरुषाच्या समाधीस्थानावर? नाही बरं, नाही. झोपेतून उठलं तरी सांगा, लागली समाधी स्वामींची, कोपरगाव भेटासे. लागली समाधी बाबांची, कोपरगाव भेटासे. कोपरगाव भेटासे, कोपरगाव भेटासे. काशी विश्वनाथ पाशे, काशी विश्वनाथ पासे. लागली समाधी स्वामींची, कोपरगाव भेटासे. लागली समाधी स्वामींची, कोपरगाव भेटासे. जगाच्या दृष्टीने ते अदृश्य आहेत, पण भक्तांच्या दृष्टीने आजही ते तेवढंच चैतन्याची अनुभूती येते डोकं टेकताना. आणि म्हणतात समाधिस्थ परी अवनी वरती, गुप्त रूपे फिरती. समाधिस्थ परी अवनी वरती, गुप्त रूपे फिरती. जो कोणी भाग्याचा त्याचे अनुग्रह देते. जो कोणी भाग्याचा त्याचे अनुग्रह देते. अवनी भुवनी शिवपंथाचे महती वाढविली. अवनी भुवनी शिवपंथाची महती वाढविली. समाधी स्थापून स्वानंदाने भूमी पावन केली. समाधी स्थापून स्वानंदाने भूमी पावन केली. समाधिस्थ परी अवनीवरती, गुप्त रूपे फिरसी. जो कोणी भाग्याचा त्याचे अनुग्रह देते. जो कोणी भाग्याचा त्याचे अनुग्रह देते. एक जीवनमुक्त महापुरुष शिवगुरु साक्षात्कारी संत जनार्दन स्वामी हसत हसत नळी सुद्धा आपल्या हाताने काढली, केवळ प्राणायाम ठोकला आणि शिवस्वरूप झाले.